सलोनी, जसे की आपण पाहतोय आज माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पुरसुंगी गावाच्या शिवछत्रपती चौकामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शाखेचं ओपनिंग जे आहे, स्थापना जी आहे ते या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये भव्य रक्तदान शिबिराचं देखील आयोजन करण्यात आलं होतं आणि ज्यामध्ये असंख्य रक्तदात्यांनी हजेरी लावलेली आहे। आजच्या या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून ज्यांनी आपली उपस्थिती दाखवलेली आहे, तरुणांचा बुलंद आवाज असं म्हणायला हरकत नाही, असं वसंतात्या मोरे यावेळेस आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। तात्या, खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर आज शिवसेनेची शाखाची स्थापना आज पुरसुंगीच्या गावामध्ये झालेली आहे। आपण या ठिकाणी आज हजर झालेला आहात। मोठ्या संख्येने रक्तदात्यांची हजेरी या ठिकाणी लावलेली आहे, काय सांगा? शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले। रक्तदान आता मी त्या ठिकाणी जाऊन आलो, सकाळपासून अतिशय चांगल्या पद्धतीने प्रतिसाद रक्तदानासाठी आहे। शिवाय या ठिकाणी शाखेचं उद्घाटन सुद्धा झाले। मला वाटतं की माझ्या आयुष्यातला हा एक अतिशय चांगला क्षण मला म्हणावा लागेल, कारण मला आठवतंय ज्यावेळेस मी शिवसैनिक होतो त्या टायमाला या ठिकाणी त्यावेळेसचे नेते अमोलशेठ आपले शंकरनाना हरपळे यांच्या कार्यालयामध्ये मी कार्यकर्त्यांच्या मध्ये बसून इथल्या मिटिंगा केलेल्या आहेत। आणि मला वाटतं त्यावेळेस आपला कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ होता आणि त्यावेळेस मी शाखा प्रमुख होतो, विभाग प्रमुख नंतर झालो। त्यावेळेस मी या ठिकाणी मिटिंगांसाठी यायचो आणि शंकरनानाच्या कार्यालयामध्ये मिटिंग व्हायच्या, त्यावेळेस मी खाली बसलेलो असायचो। आज माझ्या हस्ते या ठिकाणी शाखेचं उद्घाटन होतं। माझ्यासाठी तर वैयक्तिक हा अतिशय चांगला योग आहे। मला वाटतं की भविष्यामध्ये या ठिकाणची येणाऱ्या नगरपालिका, या नगरपालिकेच्या निवडणुकामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष अतिशय चांगल्या पद्धतीने कामगिरी करण। या ठिकाणी आमचे या भागातील नेते उल्हासताते असतील किंवा अमोलशेठ असतील यांच्या मार्गदर्शनाखाली या नगरपालिका अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही जिंकू याची मला पूर्ण खात्री आहे। कारण या भागातले प्रश्न पुणे महानगरपालिकेमध्ये गेली 15 वर्ष मी सातत्याने नगरसेवक आहे आणि या ठिकाणी ज्या वेळेस इथल्या विकासाच्या कामाच्या बाबतीमध्ये 15 वर्षामध्ये जे प्रश्न आम्हाला महानगरपालिकेमध्ये आले त्या टायमाला या भागातील लोकांना जो पुणे महानगरपालिकेचा कचऱ्याच्या प्रश्नापासून त्रास होतो त्यावेळेस या भागातला जो पाण्याचा प्रश्न असेल, रस्त्याचा प्रश्न असेल, तर त्याला कोणत्याही पद्धतीमध्ये महानगरपालिकेमध्ये कधी आडकाठी यायची नाही। आणि मला वाटतं की गेल्या 15 वर्षामध्ये असे अनेक प्रस्ताव मी गटनेता असताना महानगरपालिकेमध्ये आले, त्यावेळेस इथल्या प्रस्तावाला कुठलाही विरोध न करता तो प्रस्ताव लगेच मान्य व्हायचा। आणि त्याच्यामध्ये या भागातील अनेक नेत्यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीने सहभाग घेतला होता। त्याच्यामध्ये आमचे दोन्ही नेते आहेत आणि भविष्यामध्ये यांच्या नेतृत्वाखाली इथल्या नगरपालिकेमध्ये आम्ही उत्तुंग कामगिरी करू। नाना, आज पुरसुंगी गावामध्ये शिवसेनेची शाखा ओपनिंग करण्यात आली। खरं तर पक्षफुटीनंतर या ठिकाणी कार्यकर्ते जरी भरपूर असले तरी त्याला एक संघटित असं एक नियोजन नव्हतं। ते आत्ताच या ठिकाणी आपण त्याला एक मूर्त स्वरूप आमचे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि मार्गदर्शक वसंतात्या मोरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि त्यांच्या हस्ते या शाखेचं उद्घाटन केलेलं आहे। आणि उल्हास शेवाळे आमचे जिल्हा प्रमुख आहेत, त्यांच्याही माध्यमातून उपस्थिती लाभली आहे। त्याचप्रमाणे अभिजित जगताप आहेत आणि राजाभाऊ पण आहेत। आमच्या शिवसेनेचे पदाधिकारी सगळे जे कार्यकर्ते आहेत त्यांना एक अतिशय आनंदाचा क्षण आहे आज। आणि त्या निमित्तानंच इथे आरोग्य सेवेचं पण एक शिबिर सुजित फेवरे असतील, अक्षय असेल यांच्या माध्यमातून या सगळ्या मुलांनी तो नियोजन चांगल्या पद्धतीने केलेलं आहे। आणि अतिशय शिवसेनेला जो अनुरूप कार्यक्रम आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण याला अनुसरून हा कार्यक्रम यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने घेतला। त्यांना वेळोवेळी आमच्या सगळ्यांचं मार्गदर्शन आणि सहकार्य इथून पुढेही लाभेल आणि अतिशय चांगला कार्यक्रम यांनी नियोजन केलं, त्याबद्दल मी सगळ्यांचं आभारी व्यक्त करतो, धन्यवाद व्यक्त करतो। आणि खास करून वसंतात्यांचं, त्यांनी आपल्या वेळात वेळ काढून आज या शाखेचं उद्घाटन केलंय। एक त्यांच्यासारखा कार्यकर्ता, ते नेता, आणि आजही तो नेता ग्राउंडवरती आहे। प्रत्येक समस्यांसाठी त्यांना तुम्ही फोन केला तर ते उपलब्ध असतात। म्हणजे शिवसेनेची प्रेरणा ही त्यांच्यापेक्षा दुसऱ्या कोणाकडनं इथं स्थानिक पातळीवरती घेण्याचं कोणाचं नाव असेल तर ते वसंतात्यांचं असेल। आणि त्याचप्रमाणे येणाऱ्या आगामी काळामध्ये मग ते नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, त्यांच्या नेतृत्वाचाही आम्हाला 100% फायदा होईल। आणि त्यांच्याही नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली येथील निवडणुकाला सामोरं जात असताना पुढील कार्यक्रम आम्ही 100% त्यांच्या बरोबर त्यांच्या मार्गदर्शनाखाली करू।
त्याचबरोबर आपल्यासोबत उल्हासभाऊ शेवाळे आहेत, आपण देखील संवाद साधणार आहोत. भाऊ, काय सांगाल आजच्या या कार्यक्रमानिमित्त मोठ्या प्रमाणात रक्तदात्यांनी हजेरी देखील लावली. खरं म्हणायला गेलं तर मान्य उद्धव साहेबांचा वाढदिवस हा संपूर्ण राज्यामध्ये 27 तारखेला पार पडलेला आहे. परंतु उद्धव साहेबांचा वाढदिवस हा फक्त एका दिवसापुरता मर्यादित न राहता संपूर्ण राज्यभर मागचे काही दिवस आणि पुढचे अजून 5-7 दिवस असा हा 8 ते 10 दिवसाचा संपूर्ण कार्यक्रम राज्यभर होत आहे. याला कारण एकच आहे, माननीय उद्धव साहेब हे फक्त पक्षाचे प्रमुख नसून तर राज्यातल्या प्रत्येक कुटुंबाचे प्रमुख म्हणून त्यांनी या ठिकाणी कोरोना काळामध्ये काम पाहिलेले आहे. आणि याच ठिकाणची जर तुम्ही परिस्थिती पाहिला तर फुरसुंगी एक वेगळी नगरपालिका झालेली आहे. नगरपालिका झाल्यानंतर सुजित, धनंजय आणि अक्षय सारखे सगळे जे नवीन पिढीचे जे कार्यकर्ते आहेत, नवीन हे सगळे जुने शिवसैनिक आहेत, ज्यांनी आजपर्यंत फक्त निष्ठावंत शिवसैनिक म्हणून काम पाहिलेले. यांना सगळ्यांना सोबत घेऊन नवीन नगरपालिकेचं जे निवडणुका येऊ घातलेल्या आहेत, त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती या ठिकाणी शाखा उद्घाटन असेल अथवा पद वाटप असेल तर ह्या नवीन पिढीला संपूर्ण त्यांच्या हातामध्ये ही ताकद दिलेली आहे. तुम्हाला जे वाटेल त्या पद्धतीने या ठिकाणी लढा आणि संघर्ष करा, अशा पद्धतीचे निर्देश त्यांना या ठिकाणी देण्यात आलेले. तसं जर पाहायला गेलं तर शिवसेना ही सत्तेसाठी आजपर्यंत कधी भांडलेली नाही किंवा सत्तेमध्ये कधी राहिलेली नाहीये. मध्याचा जो काळ 2-2.5 वर्षाचा उद्धव साहेबांना मुख्यमंत्री पदाचा लाभलेला आहे, मिळालेला आहे, तो संपूर्ण कार्यकाळ हा फक्त कोरोना बाधित ग्रस्तांसाठी आणि कोरोना काळ म्हणूनच तो त्या ठिकाणी गेलेला आहे. परंतु त्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांची कर्जमाफी जी आजपर्यंत कधी झाली नव्हती ती मान्य उद्धव साहेबांनी पहिल्याच कॅबिनेटमध्ये त्या ठिकाणी मंजूर केलेली आहे. त्याच्या विरुद्ध जर तुम्ही पाहिलं असेल तर या सरकारने घोषणा करून सुद्धा आजपर्यंत सुद्धा शेतकऱ्यांच्या कुठल्या प्रकारची कर्जमाफी केलेली नाही. या उलट लाडक्या बहिणींचं या ठिकाणी त्यांनी जे अनुदान सुरू केलं होतं ते अनुदान सुद्धा आता निम्म्या संख्येपर्यंत घटवलेलं आहे. निम्म्या लाडक्या बहिणींचं अनुदान या ठिकाणी देण्याचं बंद केलेलं आहे. याशिवाय तिजोरीवरती एवढा मोठा बोजा या सरकारने आणलेला आहे की करोड रुपयांचं कर्ज काढून सुद्धा आता सरकारची देणी भागत नाहीत, कॉन्ट्रॅक्टरची देणी भागत नाहीत आणि त्याच्यातून अनेक कॉन्ट्रॅक्टर आत्महत्या सुद्धा करत आहे. याच्याच पुढे जाऊन जर पाहिलं तर आता शालेय वर्ष सुरू झालेले, विद्यार्थ्यांना जे गणवेश वाटप करायचे ते गणवेश अजून उपलब्ध झालेले नाहीत. जे कॅटेगरीतले विद्यार्थी आहेत त्यांना वह्या, पुस्तकं, दप्तर याचं वाटप करण्यात येतं, त्याचं सुद्धा कुठल्याही पद्धतीचं अजून नियोजन झालेलं नाही. आणि हे सरकार फक्त निवडणुका जवळ आले की वेगवेगळे मुद्दे फक्त समोर आणतं. जसं की आता त्रिभाषिक मुद्दा आणला, त्रिभाषिक मुद्द्याला हा शिवसेनेचा आणि मनसेचा याच्या आधीपासून सुद्धा विरोध होता आणि भविष्यामध्ये सुद्धा असणार आहे. कुठलाही जर जी आर आला किंवा हे आलं तर माननीय मुख्यमंत्र्यांनी तो स्वीकारायचा असतो, परंतु त्याला मान्यता द्यायची किंवा नाही द्यायची हे सर्वस्व मुख्यमंत्र्यांच्या हातामध्ये असतं. त्रिभाषिक योजना ही केंद्राची योजना आहे, ही राज्याची योजना नसताना सुद्धा याचा फक्त फेक नेरेटिव्ह पसरत आहे आणि माननीय उद्धव साहेबांनी हिंदी भाषेचा स्वीकार केला असं या ठिकाणी आकांड तांडव करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. परंतु मी तुम्हाला सांगतो, शिवसेना सत्तेत असो वा नसो, परंतु शिवसेना ही सर्वसामान्यांसाठी कायम रस्त्यावरती असणार आहे. तुम्ही जर पाहत असाल तर या ठिकाणचा जो वर्ग आहे, जो शिवसैनिक आहे, हा सर्व संपूर्णपणे तरुण वर्ग हा शिवसेनेच्या पाठीशी आहे. आजही असणार आहे, कालही होता आणि भविष्यात सुद्धा नक्की शिवसेनेच्या सोबत असणार आहे. आज या ठिकाणी मला इथं स्पष्टपणे सांगावं असं वाटतंय. आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थाने आज या ठिकाणी रक्तदान शिबिराचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे, असे प्रतीक शेठ हरपळे यावेळेस आपल्या सोबत आहे. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. आज फुरसुंगी गावामध्ये शिवसेनेच्या शाखेचं ओपनिंग करण्यात आलेलं आहे आणि त्यासाठी वसंततात्या मोरे यांनी विशेष उपस्थिती दाखवली होती. या संदर्भात रक्तदान शिबिर घेण्यात आलं आहे. असंख्य रक्तदात्यांनी या ठिकाणी हजेरी लावलेली आहे. कसं पाहताय सगळ्या गोष्टी? हे म्हणजे असं आहे की नेते विरुद्ध कार्यकर्ते हा जो झालेला संघर्ष आहे शिवसेने 2022 जे बंड झालं त्यानंतर नेते मात्र मुंबईपासून ते दिल्लीपर्यंतचे होते, ते सगळे गेले, पण कार्यकर्ते मात्र जागेवर आहेत. आता आम्ही 2 वर्ष राजकारणापासून आलिप्त होतो. आम्ही राजकारणी नाही, आम्ही समाजकारणी. आता हे रक्तदान शिबिर झालं, आरोग्य शिबिर झालं, असे अधिक कार्यक्रम आम्ही आधीमध्ये घेत असतो. पण वसंततात्या झालं, आता सुजितदादा ठेवरे झालं, उल्हासतात्या शेवाळे झालं, अमोलदादा हरपळे झालं, यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. आणि पुन्हा एकदा जे आता सगळीकडे चाललं होतं की पक्ष संपलाय, त्यातून आता तुम्ही तरी बघत आहात, शेकडो युवक आहेत, शेकडो जुने शिवसैनिक आहेत, ज्येष्ठ शिवसैनिक आहेत, महिला आघाडी. आम्ही नव्याने पक्षाला भरावे देण्याचा प्रयत्न करतोय. त्यातून प्रत्येक गावातील आपले जे समाज उपयोगी काम आहे, लोकांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्यांना आम्ही एक प्रकारे हवा देण्याचं काम आम्ही करणार आहे. म्हणजे त्यांच्या ज्या गरजा अपूर्ण राहिलेल्या आहेत, आता रस्ते झालं, ड्रेनेज लाईन झालं, रस्त्यावर लाईट नाही आहेत. जवळजवळ 1 लाख मतदानाचं हे गाव आहे. त्या गावात जर तुम्ही आले तर मेन रस्त्याला देखील लाईट नाहीये, रस्त्यावर खड्डे एवढे रस्त्याची चाळण झालेली आहे, अनेक ऍक्सिडेंट होत असतात, अनेक प्रकारची गुन्हेगारी या ठिकाणी वाढली होती. आता आम्ही सगळ्या तरुण पोरांनी एकत्र येऊन 1000 लोकांचा आम्ही ग्रुप तयार केलेला आहे गावातला. आम्हाला प्रशासनाचं सहाय्य नाहीये, ना राजकीय नेत्यांचं सहाय्य, ना कोणाचं सहाय्य आहे. आम्ही सगळ्या तरुण मुलांनी एकत्र एक ग्रुप तयार केला. त्यातून अनेक गावात समाजोपयोगी कामं केले, ज्याची करून रस्त्यावरचे अतिक्रमण काढणं झालं, गावात जे बुलेट बार काढायचे
त्या मुलांचं बुलेट कार काढणं बंद केलं आम्ही. जे कोयता गँग सगळ्या पुण्यात महाराष्ट्रात फेमस आहे, ते कोयता गँगचं इकडे वास्तव्य वाढलं होतं, त्यांनाही आम्ही पळून लावलंय. अशी अनेक कामे आमच्या माध्यमातून आम्ही केलेली आहेत. हा पण एक असं असतं की कोणतेही समाज कार्य करताना अडचणी खूप येत असतात. अडचणींवर मात करण्यासाठी एक सपोर्ट आपल्याला पाहिजे असतो. प्रशासकीय झालं, राजकीय झालं. राजकीय सपोर्ट तर आम्हाला कोणाचा नव्हता. आता शिवसेना या पक्षात आम्ही 2009 पासून काम करतोय. जवळजवळ 15 ते 20 वर्ष झालं आम्ही शिवसेनेत आहे. जेव्हा आम्हाला मतदानाचा अधिकार नव्हता तेव्हापासून आम्ही शिवसैनिक आहे. शिवसेनेसाठी अनेक कामं केलेली आहेत. आता पक्ष आमच्या पाठीमागे उभं राहतोय, त्याचा आम्हाला खूप आनंद आहे. आता वसंतदात्यांवर झालं, वसंतदात्यांनी त्यांचा प्रवास सांगितला. एक सामान्य शिवसैनिक ते शाखा प्रमुख ते नगरसेवक ते आता ते खासदारकीपर्यंत गेले. काही निकालाचा काही असले पण ते धाडस त्यांनी केलं. तसेच अनेक शिवसैनिक घडवण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहे. शिवसेना हा रस्त्यावरचा पक्ष आहे, असं एक मन महाराष्ट्रात फेमस आहे की काय आहे ते आता आम्ही इथून पुढे प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यात दाखवून देऊ. आता जे आम्ही या गावात केले, प्रत्येक आमच्या आजूबाजूचे गाव आहे, प्रत्येक गावात आम्ही जाऊन जुने शिवसैनिक जे आता झोपलेले आहेत त्यांना पुन्हा जागे करण्याचं, नवीन शिवसैनिक तयार करण्याचं काम आम्ही करणार आहे. आणि जो बाळासाहेब ठाकरेंचा 1966चा जो पक्ष आहे तो पुन्हा 2026 मध्ये तुम्हाला नक्कीच महाराष्ट्रात दिसेल. आणि येणाऱ्या काळात विधानसभेवर 100% भगवा फडकवण्याचं काम आम्ही पुरसुंगीतून चालू करणार आहे. त्याचबरोबर आपल्यासोबत पुरसुंगी गावचे शिवसेनेचे शहर प्रमुख आपल्यासोबत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. आज शिवसेनेच्या शाखेचं स्थापना या ठिकाणी करण्यात आली आणि त्यासाठी विविध कार्यक्रमाचं देखील आयोजन करण्यात आले. काय खरं तर शिवसैनिक हे जागेवरच होते, गेले होते ते फक्त नेते गेले होते. आणि जो सामान्य शिवसैनिक होता तळागाळातला तो शिवसैनिक सगळा जागेवरच होता. गेल्या 15 दिवसामध्ये आम्ही सर्व, मी व माझ्या सर्व सहकार्यांनी, मी कार्यकर्ते म्हणून नाही कारण आम्ही कोणीच नेता नाही, आम्ही सर्व कार्यकर्ते आहोत, आम्ही सर्व सहकारी आहोत. माझ्या सर्व सहकार्यांनी आम्ही मिळून हा जो सुंदर कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. तुम्ही पाहताय की लोकांचा मिळणारा प्रतिसाद, शिवसेनेविषयी सामान्य लोकांमध्ये असलेलं प्रेम आणि उद्धव साहेबांविषयी असलेली सहानुभूती, बाळासाहेबांवर असलेलं प्रेम, हे सर्व या ठिकाणी पाहताय. खरं तर अतिशय नागरीकरण वाढलेला हा भाग असताना इथं प्राथमिक सुविधांपासूनही सामान्य जनता वंचित आहे आणि त्या सुविधांसाठी प्रचंड संघर्ष करावा लागतोय. कुठल्याही प्रकारे मदत प्रशासनाची नाही, कुठल्याही राजकीय पक्षाची नाही. परंतु जो शिवसेना पक्ष संपलाय अशा वावड्या केल्या जात होत्या, तो शिवसेना पक्ष काय आहे, किती ताकदीचा आहे, हे आजच्या कार्यक्रमावरून तुम्हाला अंदाज आला असेल. येणाऱ्या काळामध्ये याच ताकदीनं आम्ही उभं राहून माझ्या सर्व सहकार्यांसोबत आम्ही सामान्य अडचणींसाठी पक्ष म्हणून तिथं उभं राहून त्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. राजकारण हे शिवसेनेच्या रक्तामध्ये कधीच नव्हतं. समाजकारण आमच्यासाठी महत्वाचं आहे आणि ते समाजकारण डोळ्यासमोर ठेवून येणाऱ्या काळामध्ये मी व माझे सर्व सहकारी लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करू. काय सांगाल आजच्या कार्यक्रम? आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज शाखा उद्घाटन आणि रक्तदान शिबिराचा जो कार्यक्रम घेतलाय त्याला फुरसुंगी गावामधून आणि आजूबाजूच्या परिसरातून उदंड असा प्रतिसाद लाभलेला आहे. आणि जे आत्ताच सुद्धा बोलले की शिवसेनेचं जे एक ध्येय आहे 80% समाजकारण आणि 20% राजकारण, त्याप्रमाणे आम्ही पावलावर पाऊल ठेवून चाललेलो आहे. त्यामुळेच ओपनिंगच्याच दिवशी आम्ही शाखेच्या पहिल्याच दिवशी रक्तदान शिबिर आणि ब्लड कॅन्सर शिबिर यांचा आम्ही कार्यक्रम ठेवलेला आहे आयोजित. उदंड प्रतिसाद लाभलेला आहे त्यासाठी धन्यवाद. काय सांगाल आजच्या रक्तदान शिबिर ठेवलं होतं आम्ही. सकाळी 9 वाजल्यापासून आम्हाला बरोबर प्रतिसाद मिळालाय रक्तदानाचा. उद्धव साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आमचं शाखा ओपनिंगचा कार्यक्रम ठेवला होता. पण शिवसेनेचं आणि रक्तदान आता भरपूर वर्षापासून आहे. उद्धव साहेबांच्या वाढदिवसानिमित्त भरपूर ठिकाणी रक्तदान शिबिर होतं, त्या निमित्त साधून आम्ही रक्तदान शिबिर बी ठेवलं. आणि आतापर्यंत कमीत कमी 80 ते 90 बाटल्या आम्हाला रक्तदान लोकांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे. आणि मी 17 वर्ष झालं शिवसेनेत काम करतोय. कधी मला संधी मिळाली नाही पक्षामार्फत कुठल्या पदावर जायची. यावेळेस मला पक्षाने शाखा प्रमुख म्हणून संधी दिलेली आहे. या संधीचा मी पुरेपूर फायदा घेऊन पक्ष वाढवण्याचं काम मी तर करेल फुरसुंगीमध्ये. नक्कीच सलोनी, खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर आज फुरसुंगीच्या शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये आपण पाहतोय माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. आणि त्याचबरोबर आज या ठिकाणी शिवसेना शाखेचं ओपनिंग देखील आज या ठिकाणी फुरसुंगी गावामध्ये करण्यात आलेलं आहे. आपण पाहतोय अनेकदा वारंवार आपल्याला ऐकायला मिळते, पाहावयास मिळते की शिवसेना संपलेली आहे, शिवसेनेचं खच्चीकरण झालेलं आहे. परंतु आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण पाहू शकतो की आजच्या या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने तरुणी जे आहेत ते उपस्थित झालेले आहेत. शिवसेनेचे खच्चीकरण नाही तर शिवसेना हे पहिल्यापासूनच मजबूत आहे, बळकट आहे. जे जुने शिवसैनिक आहेत, जे अद्याप झोपलेले आहेत, त्यांना देखील जागृत करण्याचं काम आता इथून पुढे तरुण पिढी करणार आहे, असं देखील प्रतिक्रिया आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी
कार्यक्रमाचे सर्वेसर्वा यांनी दिलेली आहे. कॅमेरामन अजय सूर्यवंशीचा मी मनीष कांबळे, फुरसुंगी. तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. तसंच बेल आयकॉनचं बटन दाबून कमेंट करायला मात्र विसरू नका, कारण बातमी तुमची, साथ आमची. आपल्या हक्काचं चॅनल. धन्यवाद.